ठाण्यात उमेदवारी अर्ज दाखल करताना चक्क मारामाऱ्या झाल्या। ठाणे लोकसभेसाठी महायुतीकडून अर्ज दाखल करताना 2 गटात राडा झालाय। भर रस्त्यात दुश्मनी काढण्यात आली। मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत गुंडांच्या 2 टोळ्यांमध्ये मारामारी झाल्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे। पुणे रावेर बसचा अपघात झालाय असून ही बस पलटी होऊन या अपघातात 9 जण जखमी झालेत। बस अजिंठा घाटात 2 वाजेच्या सुमारास घाटाच्या बाजूने पलटी झाली आहे। यामध्ये 9 प्रवासी गंभीर जखमी झालेत। 9 जखमी प्रवाशांना अजिंठा ग्रामीण रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी हलवण्यात आले आणि किरकोळ जखमी प्रवाशांना अधिक उपचारासाठी अजिंठा येथे हलवण्यात आले अशी माहिती देण्यात आली। अजिंठा पोलीस हद्दीत सदरील घटना घडली। स्थानिक नागरिकांनी माहिती दिली आहे। नाशिकच्या हिरावाडी परिसरात भीषण आग लागली। आगीच्या घटनेत प्लास्टिक पाईप आणि 4 चाकी वाहन जाळून खाक झालं आहे। अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळलाय। सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही। आगीचे मोठे लोट पसरल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। विदर्भाचं नंदनवन समजल्या जाणारा आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा पर्यटन स्थळ पूर्णपणे ओस पडले आहे। या ठिकाणी पारा 38 ते 39 डिग्रीवरती गेला आहे। त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांनी पाठ फिरवली तर पर्यटकांना अभावी चिखलदरांमध्ये आता शुकशुकाट पाहायला मिळतोय। तसेच शुक्रवारी अमरावती शहरामध्ये पारा 43 डिग्रीवर गेला आहे। चांदवड तहसील कार्यालयाच्या वतीनं मतदान जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी शहरातून भव्य अशी बाईक रॅली काढण्यात आली। यावेळेस मतदान करा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। यावेळेस चांदवड येथील प्रांत अधिकारी कैलास कडलक, तहसीलदार मंदार कुलकर्णी आणि नगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हमाली तुलाई कपातीवरून व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये निर्माण झालेल्या वादात कांदा लिलाव अडकले। गेल्या 35 दिवसांपासून मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यात कांदा लिलाव ठप्प आहे। याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसतोय। साठवून ठेवलेला कांदा सडू लागल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। तिकडे लिलाव बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांच्या खळ्यावर काम करणारे शेकडो मजूर उपासमारीची वेळ आली आहे। शिवाय लिलाव आणि बाजार समितीशी संबंधित असलेल्या इतर घटकांवर देखील परिणाम होत आहे। अंगुरी बाग परिसरातील पत्राच्या शेडमध्ये मंडप डेकोरेशनचे साहित्य ठेवलेल्या दुकानाला आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। या अपघातात लाखोचं साहित्य जळून खाक झालंय। अग्निशमन दलाच्या पथकाला तासाभरातच आग विझवण्यात यश आलंय। अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या वाहनाचा अपघात झालाय। या अपघातात 4 जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। या गाडीमध्ये किरण सरनाईक यांच्या भावाचा मुलगा, मुलगी आणि नात होते। 2 गाड्या आमनेसामने धडकून अपघात झालाय। अकोला जिल्ह्यातील पातूर शहराजवळ अपघात झाला। या अपघातात काही जण जखमी असल्याची माहिती मिळते। जखमींना अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलंय। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना आता अधिकची प्रतीक्षा करावी लागणार आहे। मंदिर जीर्णोद्धार कार्यासाठी 15 मार्च नंतर मंदिर केवळ पहाटे 5 ते 11 या वेळेत सुरू होते। या काळात केवळ मुखदर्शन देण्यात येत होते। मंदिराचे काम पूर्ण होण्यासाठी 45 दिवसाचा काळ लागेल आणि त्यानंतर पुन्हा दर्शन पूर्ववत होईल असे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले। मात्र प्रत्यक्षात 45 दिवस उलटून गेल्यानंतरही मंदिर जीर्णोद्धाराचे काम रखडले आहे। याबाबत मंदिर प्रशासन तसेच ठेकेदार हे उदासीन असलेले पाहायला मिळतात। नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकीकडे तूर आणि हळदीला उच्चांकी दर मिळत असले तरी सोयाबीनच्या दरात मोठी घट झाली। मागील काही दिवसांपासून सोयाबीनला 5300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता। मात्र मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात 900 रुपयांनी घसरण झाली आहे। तर दुसरीकडे तुरीला 10500 रुपये प्रति क्विंटल तर हळदीला 18700 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। मात्र सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी घोर निराशा झाली आहे। महाराष्ट्रासह विदर्भात उन्हाचा तडाखा वाढताना दिसतोय। विदर्भ, मराठवाड्यासह इतर अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळते। शुक्रवारी अकोल्यात
सर्वाधिक 43.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे। विदर्भात येत्या काही दिवसात कमाल तापमानात मोठे बदल होणार असल्याचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिलाय। चंद्रपूर आणि अकोला या 2 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। पिंपरी चिंचवड आयुक्तालय मधील हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाची माहिती पोलिसांना मिळाली होती। काही दलाल स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी मुलींना देह विक्रीचा व्यवसाय करण्यास भाग पाडत होते। या माहितीच्या आधारे हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील द वेदा स्पा येथे पोलिसांनी अचानक छापा टाकला। या छाप्यात आरोपी ऋषिकेश मुकेश निकाळजे, गणेश राजाराम घेवडे या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। यांच्या ताब्यातून 4 महिलांची, ज्यामध्ये 3 महाराष्ट्रातील तर 1 पश्चिम बंगालमधील महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे। तेहतीस मावळ लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान पार पडणार आहे। मावळ मतदारसंघात पनवेल हा एक महत्त्वाचा विभाग मतदारसंघ मानला जातो। या ठिकाणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके आणि अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी विजय पाटील यांच्या देखरेखीखाली ईव्हीएम मशीन्स तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मावळ मतदारसंघात 33 उमेदवार आणि 1 नोटा असे 34 मतपत्रिका ईव्हीएम मशीनला जोडणे, व्हीव्हीपॅट मशीनमध्ये आता निवडणूक चिन्हे लोडिंग करणे आणि प्रत्येक मशीनमधील प्रत्येक बटनाची तांत्रिक चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। सर्व ईव्हीएम मशीन सील करून स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित पोलीस बंदोबस्तात ठेवल्या जात आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघाकरिता मंगळवारी 7 मे रोजी मतदान होत आहे। सर्व घटकातील पात्र मतदारांनी आपली जबाबदारी, कर्तव्य समजून या राष्ट्रीय पर्वामध्ये सहभागी होऊन मतदान करावे। आपल्या परिचयातील सर्व मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करावे असे आवाहन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी केले आहे। शिवभाटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर कोसळले आहे। सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत। हेलिकॉप्टर कोसळण्याचं कारण अस्पष्ट आहे। महाडमध्ये घटना घडल्याची माहिती मिळते। सुषमा अंधारेंच्या बसण्यापूर्वीच हे हेलिकॉप्टर कोसळले।